सकाळची घाईची वेळ असते, मला ते ट्रायपॉड लावून वगैरे व्हिडिओ काढायला होत नाही, पण त्याच्यामुळे मी थोडंसं तुम्हाला दाखवते सकाळची घाई माझी. वंशूला आज डब्याला आहे शिरा, मोठ्या डब्याला, म्हणजे लंचला आहे पराठा, पनीर पराठा. त्याचीच तयारी चालू आहे. तर माझा पराठा झालेला आहे. असं याला आतमध्येच मी स्टफिंगमध्येच चीज टाकलं, त्याच्यामुळे वरतून चीज टाकत नाही आहे. त्याला मी तूप लावून दिलं, तिला वरतून सॉस पण जास्त कधी आवडत नाही. सध्या तर आम्ही आता ह्याला बांधून ठेवलं. हा इतका मस्ती करतोय, पूर्ण घरामध्ये असा उड्या मारून मारून, म्हणून आज ह्याला इथे बांधूनच ठेवलं. ह्याला का बरं तू मस्ती करतो, का बरं तू मस्ती करतो, मस्ती का करतो तू? नको, आवडत नाही तुला? चला आता मी राहिलेल्या पोळ्या वगैरे करून घेते आणि आवरून घेते सगळं. चला फ्रेंड्स, तर आज दिवस कसा गेला मला कळालंच नाही. आणि आता आली आहे स्वयंपाकाची वेळ. बघू शकता तुम्ही, रात्र झालेली आहे. मी एका ठिकाणी गेले होते, खूप उशीर लागला तिकडे मला. म्हणजे ॲक्च्युली मी फ्रेंडच्याच घरी गेले होते, तिचं थोडं काम होतं म्हणून मी गेले होते. तर तिथे मला खूप वेळ लागून गेला. आणि फ्रेंडला म्हटल्याच्या नंतर कसं होतं की गप्पा खूप वगैरे चालतात. खूप वेळपर्यंत लागला मला तिकडे. तर आता काय करायचं, उशीर झालेला आहे, तर मग आता काय करायचं. तर मग मी म्हटलं चला खिचडी करून टाकते. आता मी तुम्हाला दाखवते मी तयारी कशी केलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मी खिचडीसाठी काय घेतलेलं आहे. मी कांदा असा लांब लांब कापून घेतलेला आहे, पनीर घेतलं आहे, टमाटर घेतला आहे, हिंग, आणि ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर मिक्स करून घेतलेलं आहे. मी तांदूळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ ही असं मिक्स करून धुवून व्यवस्थित घेतलेलं आहे. खिचडी होते तोपर्यंत मी थोडा वेळ फॅन खाली बसते. इतकं गरम होतं आहे ना. पावसाळा दिवस आहे तरी पण आता पाऊस सध्या आज थांबलेला आहे. आज काही पाऊस एवढा नव्हता. तर बघा, तुम्ही बघू शकता मला किती घाम आलेला आहे. असं घामच आहे माझं. तिथे ते काय गॅस चालू असल्यामुळे फॅन आपल्याला लावता येत नाही.
सो मी थोड्या वेळ फॅनखाली बसते, थोडेसे माझे भांडे राहिलेले आहेत ते धुते आणि मग तिचे बाबा, वंशूचे बाबा गेलेले आहेत जिमला. तर कामामुळे त्यांना वेळ मिळत नाही म्हणून ते संध्याकाळी जातात आणि आता येतील ते पण थोड्या वेळात. आणि वंशूचा पण अभ्यास चालू आहे. तिच्या फ्रेंड्सची ती मोबाईलवर थोडा वेळ गेम खेळली ऑनलाईन आणि मग तिचा अभ्यास राहिला हे तिला आठवलं. मग ती अभ्यास करते आता सध्या आणि मग तोपर्यंत मी थोडं पापड वगैरे तळून घेईल. तिच्या बाबांना भाजलेला आवडतो आणि वंशिकाला तळलेला आवडतो. बघा फ्रेंड्स किती छान मस्त झालेला आहे खिचडी भात. नेक्स्ट डे. आज आहे संडे आणि आमचा संडे इतका उशिरा सुरू झालेला आहे. ॲक्च्युली आता वाजले आहेत 12 आणि आता आम्ही नाश्ता करतो आहे. मी नाश्त्याला केलेला आहे उपमा आणि आता 12 वाजता आम्ही नाश्ता करतो आहे आणि त्याचप्रमाणे मग जेवण पण उशिराच होईल. फ्रेंड्स, तर झालेलं आहे आता आमचा नाश्ता वगैरे केव्हाच झाला. त्याच्यानंतर मी थोडेसे भांडे होते ते धुवून घेतले आणि आता मी स्वयंपाक करते. तर वंशिका उठल्या तिने ना तिचे कपडे लावले होते मशीनला. स्टार बुकचं. तर ते कपडे पण झालेले आहेत. तर ती बोलली की मी कपडे वाळत घालते आणि आज आम्हाला काय करायचं आहे तर आज आम्हाला वंशूची रूम आवरायची आहे. मी खरं तर तिला हेल्प करणार नव्हते पण तिला समजत नाही आहे कसं आवरायचं. सो मी तिला म्हटलं तोपर्यंत तू कपडे वाळत घाल आणि रूम आवरायला सुरुवात कर, जसं तुला जमतं आहे तसं. मग मी येईल आणि मग मी तुला हेल्प करेल. तर मी दाखवते तुम्हाला आता वंशू कपडे वाळत घालते. आणि आता कसं आहे मी तिला सांगितलं तू मोठी झाली आहेस, तुझी रिस्पॉन्सिबिलिटी तू घ्यायला पाहिजेस. सो ती करते तसं. मी तुम्हाला दाखवते. तर मजा येते का? हो मजा येते. चेहऱ्यावरून दिसतच आहे किती मजा येते ते. चल कर, सगळे कपडे वाळत घाल, मग रूम आवरायला घे. मी तोपर्यंत आवरते, स्वयंपाक आवरते. तर फ्रेंड्स चला आता आपण आवरायला सुरुवात करू. चलो.
तर वंशूचे ड्रॉवर्स मी आवरतच होते तितक्यात बेल वाजली आणि बघते तर पार्सल आलेलं. आता पार्सल 2-3 मी मागवलेले म्हणून माझ्या काही लक्षात नव्हतं. पण बहुतेक हे एवढं मोठं आहे म्हणून अगारोचं असेल असं वाटलं. अगारोचं मी व्हॅक्यूम क्लीनर मागवलं होतं. कारण बेडवर वगैरे कितीही झटकलं तरी स्टारचे केस सगळीकडे असतात. त्याच्यामुळे ते मागवलं आणि मी बेडसाठी आणि सोफ्यासाठी दोन्हीही वापरते. तर त्याच्यामध्ये 2 पार्सल्स होते. एक होतं हे स्टिकर मी माझ्याकडे काचेच्या बाटल्या आहेत ना त्याच्यावर स्टिक करायसाठी मागवलं आहे. त्याच्यासोबत त्यांनी व्हाईट कलरचा पेन पण दिलेला आहे आणि हे आहे अगारोचं व्हॅक्यूम क्लीनर. छोटंवालं आहे, हँड हेल्डवालं. तर तेच मी ओपन करते आहे. मी खूप एक्सायटेड होते कारण मी हे माझं बहुतेक 7-8 महिन्यांपासून माझ्या कार्टमध्ये होतं आणि मला ते ऑर्डर करायचं होतं. पण मी करू की नको असं चाललं होतं. पण मी ॲट लास्ट ते ऑर्डर केलं आणि आम्ही ते ट्राय पण करून बघितलं. म्हणजे वंशूने इन्स्ट्रक्शन्स वगैरे सगळे वाचून मला सांगितले. कारण मी थोडी आवरण्यामध्ये बिझी होते. सो तिने ते इन्स्ट्रक्शन्स वगैरे वाचून सगळं हे केलं, बघितलं आणि मग आम्ही ते यूज करायला सुरुवात केलेली आहे. आणि हे प्रॉडक्ट मला अजून तरी चांगलं आहे आणि त्याची वायर वगैरे पण खूप छान मोठी आहे. सो खूप छान आहे त्याचा. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी आणि वंशू किती थकलेलो आहे. तर म्हणजे वंशूची रूम आम्ही साफ करत होतो ना, तर त्याच्यात आम्हाला आत्तापर्यंत थोडंसं राहिलंच होतं तरीही त्याच्यामुळे. सो आम्ही वंशूचे बाबा बोलले की चल आपण ना बाहेर जेवायला जाऊ. सो आम्ही ना बाहेर तुम्हाला दिसणार नाही त्या लाईटमुळे पण आम्ही बाहेर जेवायला आलेलो आहे. तर दाखवते, जास्त काही दाखवणार नाही तुम्हाला. फक्त जे काही ऑर्डर वगैरे केलं काही क्लिप्स वगैरे दाखवेल मी. आता खरं तर खूप थकले. सो जेवू आणि घरी जाऊ. आणि उद्या वंशूची स्कूल पण आहे. हां हां, तर वंशूची स्कूल आहे उद्या. तर वंशू स्कूलला गेल्याच्या नंतर मी थोडं जितकं राहिलेलं आहे तेवढं आवरून घेईल आणि मी तुम्हाला क्लिप्स दाखवेल की कसं आवरलं आहे मी. ॲक्च्युली मी डीप क्लिनिंगच केली. करता खूपच डीपमध्ये गेले डिक्लटरिंग वगैरेच झालं. तर मी म्हटलं हाच चान्स आहे, आपण करायला घेतलं तर करूनच घेऊ. तरी तिचं कपाट वगैरे राहिलं अजून आवरायचं, पण आता ते नेक्स्ट टाईम कधीतरी बघू. पण मेन जे आहे ते झालेलं आहे, पण आता फक्त वस्तू लावायच्या आहेत जागेवर. सो चला आता आम्ही आतमध्ये जातो, जेवण करतो. आणि अशी आवरून झाली आणि आम्ही त्यात स्पेस केला आहे. इथे वंशूचं ते पहिलं जुनं जे स्टडी टेबल होतं ते अगदी लहान होते तेव्हापासूनचं होतं. तर हे आम्ही असं लावून घेतलेलं. पण आता ते इथं स्टडी टेबल घ्यायचं आहे नवीन. सो हे त्याच्यात बॅग्स आहेत. त्या स्टडी टेबलवरचं सामान सगळं ह्याच्यात भरून ठेवलेलं आहे. बघू आता ते कधी होतं आहे स्टडी टेबलचं. सध्या तरी ती बेडवर बसूनच करते. तर छोटा टेबल असतो ना, घेऊ.